तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचे 15 ऑगस्टचे भाषण चर्चेत का आले? कारण भ्रष्टाचारापासून राज्याच्या अधिकारापर्यंत विजय यांनी नेमकं काय म्हटले आहे? तर मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा दिनाला भाषण करताना विजय यांनी भ्रष्टाचाराविरोधात कठोर अशी भूमिका मांडली. सरकारी पैसे चुकीच्या पद्धतीने वापरला जाऊ नये यावर त्यांनी भर दिला. विजय यांनी जनतेला एक महत्त्वाचा संदेश दिला, तो म्हणजे सरकार निवडून दिल्यानंतर नागरिकांची जबाबदारी संपत नाही. सरकारच्या कामावर प्रश्न विचारणे आणि लक्ष ठेवणे हेही लोकशाहीचे महत्त्वाचे अंग आहे. तामिळनाडूचे राज्य अधिकाराबाबतही विजय यांनी स्पष्ट भूमिका घेतली. केंद्रासोबत सहकार्य करून पण तामिळनाडूच्या हक्काच्या प्रश्नावर तडजोड करणार नाही, असा संदेश त्यांनी दिला. सामाजिक न्याय, महिलांची सुरक्षा, विद्यार्थ्यांसाठी योजना आणि जनकल्याणकारी योजनांवरही त्यांनी भर दिला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या नाश्ता योजना विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली. म्हणूनच विजय यांचा पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचा मुख्य संदेश होता, तो म्हणजे भ्रष्टाचाराला विरोध, सामाजिक न्याय आणि तामिळनाडूच्या अधिकाराचे संरक्षण. तुम्हाला विजय यांची ही भूमिका योग्य वाटते का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.